आता मी माहिती आहे पश्चिम दानीवरची जोडी सोडणार आहे. पश्चिम दानीवरची जोडी अंदर आहे. अच्छा आता हा कोणती पश्चिम दानीवरची जोडी म्हणजे तर पाहू. अबे यार साफसफाई तर करत होतो पण इथे कांड झाला माझ्यासोबत. आता माझा ट्रायपॉड होता यार, हा तुटला कसा तुटला तर माहीत नाही. इथून बघा निघत आहे पण किती हळूहळू. आता असं जेव्हा हा पाणी जाईल तर असं 4 वर्ष लागेल त्याला पाणी जायला, म्हणून हा इकडं मच्छर झोकत आहे. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल सूरज उगले ब्लॉग्स. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मला करणे आहे हे जागेची पूर्ण साफसफाई आणि हे जे कुंड्या वगैरे आहेत तर हे चांगल्या पद्धतीने कुठेतरी इथे मांडणे आहेत. तर हा आहे माझ्या मामाचा पोरगा समीर. तर हा पण माझी आज मदत करू लागणार आहे. तर हा पूर्ण विटा वगैरे उचलेल आणि मी त्या पावड्याने जमा करीन पूर्ण आणि ह्या घमेलमध्ये टाकून कुठंतरी हा फेकायचंच आहे म्हणा हा असंच. तर हे सर्व कामं आज आम्हाला करणे आहेत जेणेकरून हे पूर्ण साफसफाई झाली पाहिजे आमची. तर ब्लॉगमध्ये बनून राहा, समोर मजा पण येणार आहे. तर मित्रांनो, त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एवढी ऊन आहे आणि सर्वात आधी जे आमच्या तिथे गायी आहेत बघा, ती एक आहे आणि अंदर एक आहे. तर त्या दोन्ही पण गाईला आम्हाला नाही का म्हणजे त्यांची आंघोळ करणे धुणे आहे, कारण उन्हाळ्याच्या आम्ही रोज ते कामं करतो म्हणजे त्यांना थंड वगैरे त्याच्यासाठी ते पाणी मारले जाते. तर त्याच्यामुळे गायची सेहत पण चांगली राहते गायची. तर पहिले सर्वात आधी तो काम करू, त्याच्यानंतर हावाला काम करू, ठीक आहे. तर ह्या आहेत मित्रांनो आमच्या गाय. खिचतच नेल खिचतच नेल बाबा, खाते का मोबाईल. तर मित्रांनो आमच्या घरी 2 गायी आहेत आणि तो एक गोरा जो आता पाहिलं तुम्ही छोटा, तर ही एक गाय आहे. गिरीश का सुनने का गाना. तर हे एक गाय आणि हे जी लालवाली एक आहे हे एक गाय. तर 2 गायी आहेत. भीती पण वाटते मारून देईल बापा तिला. काय बस हवा निकल गई. हे एक गाय आणि ते हे एक गाय, 2 गाय आहेत आमच्या घरी. तर त्यांना धुवाचा पण आहे, साफसफाई करणे म्हणजे येईल ना, गरमीची आहे, आंघोळ वगैरे याच्यावर पाणी टाकणे आहे. तर हे तर बिलकुल साधी सिंपल आहे, हे थोडी डेंजर आहे. आता मी माहिती आहे पश्चिम दानीवरची जोडी सोडणार आहे. पश्चिम दानीवरची जोडी अंदर आहे. आता हा कोणती पश्चिम दानीवरची जोडी म्हणजे तर पाहू. बात तो सही है. पश्चिम दानीवरची जोडी सोडायला गेला. मोठे मोठे बैल आहेत आमच्या घराच्या अंदर. तर आता सुटत आहे आमच्या घरची पश्चिम दानीवरची जोडी. तर तो चालवत आहे समीर भाऊ करंजेकर. तर पहिला बैल आला आहे, तर हा बहुत मोठा आहे. अबे साले. तर हे आमची पश्चिम दानीवरची जोडी बैलाची. अबे 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 अबे, तुझी आई ते नव्हे ना तिकडे. नो नो याची मम्मी ते तिकडे गेली तर ह्या तिचा दूध पिते. ए पिया दूध पेल तुझी वेळ वाची आहे ना. चल चल, सुटली पश्चिम दानीवरची जोडी. तू परत कोण नाही का. चल, तिचा पण नंबर आला, याचा पण नंबर आला. तिकडे दुधाच गाडी. अबे साले. पश्चिम दानीवरची जोडी दोघाची. भोले भाले दिखते हैं पर बच्चे उठाने लगते हैं. ये भाई खुद बच्चे हैं, ये क्या बच्चे उठाएंगे. अबे यार पडला जा. झाला भेटला पडला बिना फालतू. इथे पाणी टाक जा, त्याला पाणी पिऊ दे. एवढा भरला इथून. वापस ये मग. कायले मस्ती करल. चल तू जाय, झाला पूर्ण आंघोळ पाणी करून
आता तिथंच रे. एका हातानाच बांधलो बैलगाठ, एका हाताना. चल तुझा पण झाला बांधून. तर मित्रांनो आता हे साफसफाई तर करत होतो, पण इथे कांड झाला माझ्यासोबत. हा जो माझा ट्रायपॉड होता यार, हा तुटला. कसं तुटला तर माहीत नाही. तर यार हा घेतलो होतो मी ऑनलाईन, आणि तुटला यार. कसा तुटला तर माहीत नाही, मला पण विचार येत आहे यार. पण कोशिश करू. जमेल ना, जमेल पण नाही जमेल वगैरे. टेप लावल्यावर जमेलच. आता काम करत आहे ना आणखी. हां. तर मित्रांनो आता हा जो माझा मोबाईल आहे ट्रायपॉडवर पूर्ण सेट झालेला आहे. तर आता काम वगैरे पूर्ण दिसेलच नाही इथून. तर चला मग व्हिडिओला आपण कंटिन्यू करू. तर मित्रांनो एवढा सारा झालेला आहे, आणखी थोडा बहुत आहे. माणसाची जिरून गेली आहे आज. तरी पण आता जेवढा होतं तेवढा करतो मी आज. बाकीचा सायंकाळ तर पूर्ण झालेली आहे. जेवढा होईल तेवढा करू. त्याच्यानंतर मग बाकीचा जो काही आहे पाणी वगैरे साफसफाई करणे, तो तर आज होणार नसेल मला माहीत आहे. कारण बहुतच झालेला आहे हा. बहुत म्हणजे कचरा बहुत निघाला. आणखी तेवढा सारा बाकी आहे, तिकडे पण पूर्ण बाकी आहे. तर म्हणून आता जेवढं झालं तेवढं, त्याच्यानंतर बाकीचं सकाळीच करायला लागेल. ठीक आहे. The next day. मित्रांनो आजचा आहे दुसरा दिवस, आणि आज म्हणजे बघा हे जे काही आहे तुमच्या समोरचं आहे. काल जे काही साफसफाई झाली होती ते एवढीच आहे. आणि आता जे हे बारीक बारीक जे हे आहे डस्ट वगैरे, तर हे आता डायरेक्ट पाण्याने पूर्ण हे फ्लोरिंग वगैरे पूर्ण धुणे आहे. तर हे आमच्या घराची पोर्च होणार आहे. आता तर कंप्लीट व्हायचीच आहे. जस्ट थोडा बहुत काम झाला, म्हणजे स्लॅब वगैरे झाली आहे, पण फिनिशिंग काहीची नाही झाली आहे. प्लास्टर नाही, फिनिशिंग नाही, बोर्ड वगैरे काहीच नाही, फक्त एवढं काम झालेलं आहे. तर आता हे पूर्ण सर्वात आधी इथं हे रोज काम पडते, म्हणून त्याच्यासाठी हा पूर्ण चांगल्याने धुवून यायला. तर हा वगैरे करणे आहे. हा माझ्या मामाच्या पोराने तीच ठेवलं ट्रायपॉड. तर हा बघा काल जो तुटला होता ट्रायपॉड इथून, तर हा कसा तरी आम्ही जुगाड करून जमवला होता. ठीक आहे. आणि काल कामात काम हे रूम पण साफ केला होता. काल मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल तर हे तेवढी साफ नव्हती. आता तर हे पण झालेली आहे. तर आत्ता करणे आहे हे वाली पूर्ण पोर्च साफ. तर समीर जा तू बोर चालू करून ये बढ्यापैकी, पाणी वगैरे मारू. आणि त्याच्यानंतर हे जे झाडं वगैरे आहेत ते पूर्ण इथं सेट करून चांगल्यापैकी कुठंतरी, असे नाही म्हणून कारण त्या साईडला ऊन बहुत लवकर इथे येते. तर हे लवकर झाडं वाढतात. हे जे झाडं आहेत हे उन्हातलं झाडं नाही आहेत. त्याच्यासाठी हे कुठंतरी इकडे सावलीमध्ये पायऱ्यावर वगैरे किंवा कुठंतरी चांगल्या ठिकाणी मग सेट करू. तर चला मग मित्रांनो ह्या कामाला सुरुवात करू स्पीडमध्ये. तर मित्रांनो एवढं काम झालेलं आहे, पण हा इथून जो पाणी आहे तो निघतच नाही आहे, पासच नाही होता त्या साईडला. तर बघा हा किती हळूहळू जात आहे. नाही इथून तर निघतच नाही आहे, इथून बघा निघत आहे, पण किती हळूहळू. आता असं जायला हा पाणी जाईल तर असं 4 वर्ष लागेल त्याला पाणी जायला. म्हणून हा इकडं मच्छर झोकत आहे. हे असे कामं करत आहे हा. आता हा पाणी कधी जाते त्याची वाट बघत आहो ना मी. आता पण चांगल्या पद्धतीने धुवून तर होतं काय म्हणा. पायऱ्या वगैरे पण धुवून झाल्या. आणि कबुतराची रूमच्या बाय रूम कबुतराच्या रूममध्ये पाणी नाही जाऊ दिलं. तिथून वगैरे पूर्ण झालं आहे क्लीन. फक्त हा जो आहे आता हा जाईल त्याच्यानंतर हा चांगला पूर्ण करायला लागेल. मच्छर झोकणेवाला माणूस आहे हा. कुणाला पण मच्छर झोकायचे राहतील तर कमेंट करा की मच्छर झोकण्यात तर समीर येऊन जाईल. अबे साले. तर हा पूर्ण फिनिशिंग म्हणजे साफ वगैरे झाल्यावर भेटू आता. कारण हा थोडा करून टाकून स्पीडमध्ये, त्याच्यानंतर याचा रिझल्ट दाखवतो हे.
ठीक आहे. आणि आमच्या घरचे कन्नू नन्नू बघा ना किती मस्तपणे बसले आहेत बघा. इकडे पंखा लावला आहे. हा छोटावाला आहे नन्नू आणि हा मोठावाला आहे कन्नू. हे उठणं हा बहुत बदमाश आहे हा वाला. बहुतच बदमाश आहे हा वाला. तर काऊन रे इकडे तुझ्यापेक्षा माझे हात बघ पांढरे आहेत पण माझ्यापेक्षा तुझा चेहरा पांढरा आहे. तर हा आहे महाराज आमच्या घरचा. बस याची पप्पी घे. पप्पी घे याची पप्पी घे पप्पी घे ना रे. हा घेता याची पप्पी. घेऊन टाक पप्पी घेऊन टाक पप्पी घेऊन टाक. आहे तो याच्यापेक्षा हा 20 ते 25 दिवसांना मोठा आहे हा वाला. आणि हा छोटा आहे थोडा. तरी पण हाच माझ्या मतानंतर मोठा झाल्यावर हा डेंजर बनेल. नाही डेंजर तर नाही, सर्वात सिम्पल हा आहे आणि हा डेंजर आहे. हा आतापासूनच हा मारायला धावते आतापासूनच. छोटासा आहे तरी पण. याला नाही का जिथे टिकली आहे की नाही याच्या आईला पण नाही का त्याच साईडला टिकली आहे. बीचमध्ये नाही आहे. बीचमध्ये इकडे नाही आहे. बीचमध्ये नाही आहे. तर याला पण त्याच साईडला आहे. आणि हा तर माझ्या जवळ येत आहे. हा तर कधी कधी ह्या सोप्यावर बसते वर डायरेक्ट किंवा हा पणगावर लवते. हा नाही लव. हा आजपर्यंत ना बिलकुल सिम्पल आहे. झोपतेस झोप. बढियापैकी पंखा लावला आहे. हे 12 वाजेपासून इथं झोपलेत दोघे पण. मस्त जवळ राहत जातात आणि झोपत जातात. का करतायस? आंबा कापत आहे. आंबा खाया चांगला कापणार आता. तिकडं कुठे इकडं आण. तिखट मिट्ट बहुत सारा आणलास. गलतीनं आलं. हो गलतीनं आहे. एवढंच होते का? एवढा मोठा आंबा आहे ना. गलतीनं आला म्हणते आणखी. तर हा खाण्यात काही मजा पूर्ण गजबच आहे. आता आम्ही खातच आहोत म्हणा आंबा. पण एक जण नाही का नजर लावत आहे असं मला वाटत आहे. आणि तो कुठंतरी बसला आहे. पाहिजे का तुला? पाहिजे ये हातावर आहे. हां हातावर आहे हातावर. हां हे घे खा आता. कोणता खातेस? हे घे खाशील. का परतीस तर? तर मित्रांनो आत्ता आहे पूर्ण सायंकाळची वेळ आणि हे विटं आणत आहे इथं. तर आता हा विटं कशाला आणत आहे तर ते पण सांगतो मी तुम्हाला. तर ह्या जे कुंड्या आहेत तर हे जे झाडं जर इथे राहतील तर हे जे कोंबड्या ते पानं खाऊन टाकतात. त्याच्यामुळे हे जे कुंड्या थोडे उंचावर ठेवा लागतील. तर ह्या कुंड्या इथे थोडे विटं उंच करतो थोडेसे आणि इथे कुंड्या मांडतो. तर आण बरं तू इथे पटापट थोडे मांडू. तर केल्याशिवाय काही होणार नाही. नाहीतर कोंबडे एक पण माझं झाड होऊ देणारच नाही. तर बघा मित्रांनो तिथचे जे कुंड्या आहेत सर्व मी ह्या साईडला लावलो. कारण ऊन जी आहे ते पूर्ण सायंकाळची आणि दुपारची त्या झाडांवर येत होती आणि झाडं वाळत होते. तर हे असं काय मांडलो मी. आणि हे जे छोटे छोटे आहेत तर यांच्यासाठी मी ते विटं वगैरे मांडलो कारण कोंबड्या नाहीतर खातात. तर हे जमले का? जमला ना बिलकुल. हां जमला का? तर हे वगैरे जमलं बढिया. इथे कूलरच्या टपामध्ये पाणी ठेवलं होतं कबुतरासाठी. पण हे शायद हा लिकेज आहे मला वाटते. बहुत पाणी कमी झाला आणि इथून पाणी जाणे चालू आहे म्हणजे हा लिकेज आहे शायद. तर हा काही कामात नाही आला. तेवढा आपला कोशिश केला का कबुतरेला असंच होईल म्हणून पण तो काही कामात आला नाही. तर चला मग आता स्लॅबवरच जाऊ. हे मग अशी पायऱ्या वगैरे पण पूर्ण आम्ही धुतला. तर अशा प्रकारे इकडे खाट मांडली आहे रोजच्या प्रकारे. आणि आमची शिराज बघा ना एक बाहेरच राहिला. माहीत नाही याला का झाला. जाईल वगैरे तो पण अंदर कारण सर्व कबूतर गेले आणि तो सिंगल राहिला आहे बाहेर. तर सायंकाळचा मोसम तर मी वरच राहतो जास्त कारण इकडे वातावरण चांगलं आणि थंडावा पण वाटते. मच्छर नाही काही नाही एवढ्या उंचावर. तर म्हणजे बढिया वाटते ह्या साईडला असं राहिल्यावर. तर मग असं झालं माझं आजचं काम पण आज जेवढं तेवढं काल झालं होतं. काल बहुत सारे ते पूर्ण साफसफाईमध्ये बहुतच वेळ लागला होता. आज थोडा कमी झाला फक्त पाणी वगैरे मारण्याचा थोडा बहुत. तर असं झालं आजचं काम मित्रांनो. तर व्हिडिओ वगैरे आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.